जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 5 दहशतवादी ठार तर 2 जवान शहीद. 2 दिवसांपासून 2 ठिकाणी चकमक सुरू. वरळीत हिट अँड रन. भरधाव कारची दुचाकीवरील दाम्पत्याला धडक. फरफटत नेल्याने महिला ठार. पती थोडक्यात वाचला, कार चालक फरार. सुरतमध्ये सापडले 7 जणांचे मृतदेह. काल एक 5 मजली इमारत कोसळली होती. एनडीआरएफ बचावकार्यात गुंतले. ही क्लीन नीट आहे का? नीट समुपदेश थांबले. सुप्रीम सुनावणीवर नजर. सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना खात्मा केला. 1 जवान शहीद, 1 जखमी. 2 ठिकाणी चकमक सुरू. उद्धव ठाकरे फुंकणार विधानसभेचे रणशिंग. 1200 शाखा प्रमुख, सरपंच, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा. अंबादास दानवेंची माहिती. पुण्यात पोलीस भरती दरम्यान नगर जिल्ह्यातील एका तरुणाचा मृत्यू. मैदानावर धावताना चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू. भाजपला मोठा धक्का. राजू शिंदेंचा आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश. आमदार शिरसाटांच्या अडचणी वाढणार. रविवार आणि सोमवार मुसळधार पावसाचा अंदाज. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट. भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केल्यास याद राखा. मनोज जरांगे यांचा सरकारवर इशारा. भास्कर इन्व्हेस्टिगेशन. उत्तराखंडमध्ये बोगद्याचा ढिगारा हटला नाही. वसुली ठप्प. बचाव खर्च कंपनीकडून अपेक्षित. गर्दनला अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर छापा. डॉक्टर पळाला. 9 लाख रुपये जप्त. 3 सोन्याच्या अंगठ्या. चिनी बनावटीच्या 2 सोनोग्राफी मशीनही हस्तगत. 150 वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र. म्हणाले केजरीवाल यांचा जामीन रोखणे चिंताजनक. असे प्रकरण आजपर्यंत पहिल्यांदाच पाहिले. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा तरुणांना आवाहन. ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. कसारा आसनगाव लोकल सेवा ठप्प. शाळेला जायची घाई. खोकल्याचं औषध संपवून कीटकनाशक प्यायला. 11 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू. आमचं प्रेम वेगळं. शरद पवारांच्या खासदाराला आम्ही निवडून आणलं. अजितदादांच्या आमदाराची कबुली. अकोल्यातील जवान जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद. वर्षापूर्वीच झालं होतं लग्न. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची इच्छा अधुरीच राहिली. तहसील कार्यालयाकडे जाताना वाहनाने उडवले. महिला जागीच ठार. राहुल गांधींना उशिरा का होईना सुचलेलं शहाणपण. आषाढी वारीवरून चंद्रकांत पाटील यांचा टोला. राज ठाकरेंना सांगली कोर्टाचा मोठा दिलासा. 16 वर्षपूर्वीच्या गुन्ह्यातून नाव वगळले. पुरावा नसल्याने गुन्हा मागे घेण्याचा केला होता अर्ज. 10 वर्षापासून सरकारने जनतेला लुटले. नक्कल करायलाही अक्कल पाहिजे. ती सरकारमध्ये नाही. नाना पटोलेंचा हल्लाबोल. छगन भुजबळ हे सरकारचे मुकदम. मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्याही नेत्यांना पाडा. शांतता रॅलीत दुसऱ्या दिवशी जरांगे कडाडले. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे 4 धाम यात्रा रद्द. बद्रीनाथ, विष्णू, प्रयाग राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. 5 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा. भोलेबाबाने 56 वर्षापूर्वी मातेश्वरीशी लग्न केले. सासरचे पीक कापताप सेवेदार. सिंहासनावर सोबत बसणाऱ्या स्त्रीची कहाणी.
भागीरथ बालकेंनी घेतली शरद पवार यांची भेट, पंढरपुरात मवियाची उमेदवारी मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांना उधाण. चंद्रकांत दादा सगळे सोयरे आणि नातलग यातील फरक कळतो का? विनाकारण गैरसमज पसरू नका, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. पापाचा घडा लपवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर गंभीर आरोप. नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं, कळंबोलीमध्ये रस्त्यात नदीचे स्वरूप, अनेक वाहनं बंद पडली. मित्रांनी झोपेत असलेल्या मित्राला संपवले, नाशिकमध्ये धक्कादायक घटना. वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, जरी कार्यकर्ता असला तरी कायदा सगळ्यांना सारखाच. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडा, राजू शिंदेंसह 6 माजी नगरसेवक ठाकरे गटात दाखल. आषाढी निमित्ताने विठुरायाचे आता 24 तास दर्शन, 26 जुलैपर्यंत मंदिर राहणार खुले. पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा, 2 जण ठार तर 15 जण गंभीर जखमी. पंचगंगा नदी मोसमात, प्रथमच पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली. कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका. सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील वसतिगृहात आग, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग रोखण्यात यश. मला मुख्यमंत्री म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, वडेट्टीवारांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, विधानसभेला 200 आमदार निवडून आणण्याचा केला निर्धार. रिक्षा चालकांना मदत म्हणजे मनी सेव्ह इज मनी, चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन, कोथरूडमधील 1000 रिक्षा चालकांना गणेश वाटप. भारतीय तरुणांना कोरियनमध्ये उच्च शिक्षण, नोकरीच्या मोठ्या संधी. किंग सेंजोंग इन्स्टिट्यूट करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन.